नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। राज्यातील मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% शुल्क माफीचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। हा शासन निर्णय नेमका काय आहे, या संदर्भातले विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न काय आहेत, याविषयी डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। GR मधील प्रत्येक माहिती आपण वेगवेगळ्या स्लाइडनुसार याच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे राज्यातील मुलींना शिक्षण शुल्क 100% माफ, शासन निर्णय जाहीर। अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयासंदर्भात काही प्रश्न आणि त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, हा निर्णय का घेण्यात आला? तर GR मध्ये त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे की हा निर्णय नेमका का घेण्यात आलेला आहे। प्रस्तावनेच्या नंतरच या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात, तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। अशा प्रकारचा एक व्यापक दृष्टिकोन शासनाने याच्यामध्ये सांगितलेला आहे की राज्यातील मुलींचं उच्च शिक्षणामध्ये प्रमाण वाढावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या निर्णयामुळे कोणते शुल्क माफ होणार आहेत? तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण शुल्क म्हणजे ट्यूशन फीस माफ होणार आहे। त्याचबरोबर एक्झाम फीस म्हणजे परीक्षा शुल्क जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये माफ होणार आहे। याचा विशिष्ट उल्लेख या GR मध्ये करण्यात आलेला आहे। आता वेगवेगळ्या फीस कॉलेजला कोणकोणत्या प्रकारच्या असतात, एखादी विद्यार्थिनी कॉलेजला नंबर लागल्यानंतर त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला जाते, तर त्या ठिकाणी वेगवेगळे कशा प्रकारचे शुल्क आहेत हे समजून घेण्यासाठी उदाहरणादाखल आपण एका कॉलेजचं फी स्ट्रक्चर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तेरणा मेडिकल कॉलेज आहे MBBSचं। या ठिकाणी वेगवेगळे कोणकोणते शुल्क विद्यार्थ्यांना आकारले जातात आणि यापैकी कोणकोणते शुल्क माफ होणार आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। पहिला आहे प्रोसेसिंग फीस, काही कॉलेजेस मार्फत घेतली जाते। त्याच्यानंतर ट्यूशन फीस आहे, डेव्हलपमेंट फीस आहे। त्याच्यानंतर वेगवेगळे चार्जेस विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी घेतले जातात। लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट हे रिफंडेबल त्यांनी लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर जिमखाना फीस, हॉस्टेल फीस, मेस चार्ज इत्यादी शुल्क विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना त्या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी भरावे लागतात। यापैकी शासनाच्या GR नुसार ट्यूशन फीसमध्ये 100% माफी देण्यात आलेली आहे, फीस माफी देण्यात आलेली आहे। त्यानंतर एक्झाम फीस म्हणजेच परीक्षा शुल्क जे आहे याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थिनींना सवलत देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणकोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्यानुसार कोणकोणत्या अभ्यासक्रमाचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे मुली कोणकोणत्या अभ्यासक्रमामध्ये गेल्यानंतर 100% जो काही फीस माफीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे याचा लाभ त्यांना मिळणार आहे। GR मध्ये दिलेल्या माहितीनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग म्हणजेच इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण हे दोन महत्त्वाचे घटक याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। इंजिनिअरिंग आणि मेडिकल या व्यावसायिक अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेणाऱ्या मुलींना सुद्धा फीस माफी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कारण या दोन अभ्यासक्रमांची फीस तुलनेने इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेमध्ये जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याकडेच मुलींचा कल जास्त असतो। विशेषतः मेडिकल फील्डमध्ये मुलींचा कल जास्त असतो आणि याची फीस इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेत खूप हायर साईडला असते। या निर्णयामुळे मुलींना आता सध्या तरी दिलासा मिळालेला आहे। त्याचबरोबर औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश म्हणजेच कॅप राऊंड थ्रू, ऑनलाईन कॅप राऊंड जे होतात CET सेलच्या वेबसाईटवरून, तर या प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश झालेल्या विद्यार्थिनींना ही फीस माफी असणार आहे। याच्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी समाविष्ट केलेला आहे कोणकोणत्या मुलींचा याच्यामध्ये समाविष्ट आहे। OBC प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच SCBCच्या मुलींचा याच्यामध्ये समावेश आहे आणि त्याला अट काय घातलेली आहे, कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणे।
कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, पूर्वी प्रवेश झालेल्या मुलींचा समावेश आहे का? म्हणजे याच्या अगोदर म्हणजेच 2024-25ला हा GR आलेला आहे, 24-25च्या अकॅडमिक इयरच्या अगोदर. परंतु याच्या अगोदर ॲडमिशन झालेल्या मुलींना याचा फायदा होणार आहे का? त्याचं सुद्धा उत्तर या GR मध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजेच जुन्या मुलींना किंवा ज्यांचं ॲडमिशन 2024च्या अगोदर झालेलं आहे यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. त्यांनी ब्रॅकेट दिलेला आहे, अर्जाचे नूतनीकरण केलेल्या म्हणजेच विद्यार्थिनींना आपल्या जे काही स्कॉलरशिप अर्जाचं आहे नूतनीकरण त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काही मुलांचा सुद्धा समावेश केलेला आहे. कोणती मुलं आहेत? तर या GR नुसार महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुलांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजेच ऑर्फन बॉईज जे आहेत त्यांना सुद्धा ही फीस माफी लागू होणार आहे या GR नुसार. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणकोणते महाविद्यालय यात समाविष्ट आहेत? हा प्रश्न विद्यार्थी जास्तीत जास्त विचारतात की कोणकोणत्या प्रकारच्या कॉलेजेसमध्ये ही फीस माफी मिळणार आहे. त्याचं सुद्धा उत्तर या ठिकाणी शासनामार्फत देण्यात आलेलं आहे. शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर डीम युनिव्हर्सिटीसाठी याचा लाभ मिळणार नाही. ज्या काही स्वायत्त संस्था आहेत, डीम युनिव्हर्सिटी आहेत, याचा लाभ विद्यार्थ्यांना या कॉलेजेसमध्ये मिळणार नाही. आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात कोणकोणत्या कॉलेजेसला याची परमिशन आहे किंवा ही योजना कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये लागू आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालय म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेजेस, त्याच्यानंतर शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला ही योजना लागू असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खाजगी अभिमत विद्यापीठे वगळलेली आहेत. म्हणजे डीम युनिव्हर्सिटीमध्ये जर तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याच्यानंतर शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे CET सेलच्या वेबसाईटवरून विशेषतः ज्या काही प्रवेश प्रक्रिया होतात याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांचं मेरिटनुसार ॲडमिशन होत असेल तर या योजनेचा लाभ विद्यार्थिनींना घेता येणार आहे. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी समाविष्ट केलेला आहे, व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून. म्हणजेच एखादा विद्यार्थी IQ कोटा जो असतो, इन्स्टिट्यूशनल कोटा, त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्याच्या ॲडमिशनला ही योजना लागू असणार नाही. ही योजना फक्त मेरिटनुसार जर तुमचं कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन झालं तरच तुम्हाला या योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेता येणार आहे. गव्हर्नमेंट कॉलेज असो, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असो. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर ही योजना महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्याचबरोबर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आहेत, त्याचबरोबर जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्यामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे. डीम युनिव्हर्सिटीमध्ये या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. हा पहिला पॉईंट. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे की तुमचं ॲडमिशन हे मेरिट बेसवर झालेलं असलं पाहिजे. कॅप राऊंड थ्रू तुमचं ॲडमिशन झालेलं असलं पाहिजे. तुम्ही IQ कोटा जो काही इन्स्टिट्यूशनल कोटा असतो प्रायव्हेट कॉलेजचा, त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्यामधून जर ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अजून स्पष्ट होणं आवश्यक आहे, जे विद्यार्थ्यांकडून सतत प्रश्न येतात की कोणकोणत्या गोष्टी स्पष्ट होणं आवश्यक आहे, त्याची सुद्धा एक स्लाईड आपण या ठिकाणी घेतलेली आहे. शुल्क माफी ॲडमिशनच्या वेळीच की नंतर. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याचं एखादं कॉलेज अलॉट झालं आणि विद्यार्थिनी त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला गेली तर त्याच वेळेस विद्यार्थ्यांना फीस पूर्ण माफ असणार आहे का त्या ठिकाणी पूर्ण ॲडमिशन घेताना पूर्ण फीस भरायची आहे आणि नंतर महाडीबीटीच्या वेबसाईटवरून स्कॉलरशिप फॉर्म भरून द्यायचा आहे, याबाबत स्पष्टता येणं गरजेचं आहे. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये, मेडिकल फील्डमध्ये विशेषतः MBBSचे जे कॉलेजेस आहेत त्यांची ट्युशन फीसच खूप हायर साईडला असते आणि सुरुवातीला तीसुद्धा भरणं काही पालकांना परवडणारं नसतं. त्यामुळं ही गोष्ट स्पष्ट होणं गरजेचं आहे की फीस माफी जी आहे ती ॲडमिशनच्या वेळेसच होणार आहे का, ॲडमिशनच्या वेळेसच त्यांना फीस कट करून उरलेली फीस भरावी लागणार आहे का, ॲडमिशन घेताना फुल फीस पूर्ण जी कॉलेजची फीस आहे कॅटेगरीची ती पूर्ण भरून नंतर
या शुल्क माफीसाठी 100% शुल्क माफी जी काही शासनाने केलेली आहे या शुल्क माफीसाठी अर्ज करावा लागणार आहे। याबाबत स्पष्टता येणं थोडंसं गरजेचं आहे। त्याचबरोबर SBC प्रवर्गाबद्दल काय, म्हणजेच सोशली बॅकवर्ड क्लास जो आहे SBC यांना विशेषतः जास्तीत जास्त OBC कोट्यातून सीट दिल्या जातात। यांच्यासाठी सेपरेट मेडिकल फील्डमध्ये विशेषतः सेपरेट सीटचं रिझर्वेशन त्या ठिकाणी नसतं, मेरिटवर यांना कुठल्याही कोट्यातून त्या ठिकाणी सीट अलॉट केल्या जातात। तर या विद्यार्थ्यांचा समावेश OBC मध्ये गृहीत धरला जाणार आहे का? अगोदरच यांना फीस माफी ऑलरेडी आहे, परंतु यांचा समावेश OBC मध्ये गृहीत धरला जाणार आहे का याबाबत स्पष्टता येणं थोडंसं गरजेचं आहे। त्याच्यानंतर स्टेट कोटा OBC की सेंट्रल OBC हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता हा महाराष्ट्र शासनाचा GR असल्यामुळं हा स्टेट कोट्यासाठीच किंवा स्टेट OBC साठीच लागू असणार आहे हे स्पष्ट आहे। परंतु CET सेलच्या वेबसाईटवर विशेषतः आपण BAMSच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर BAMS साठी महाराष्ट्र स्टेट CET सेलच्याच वेबसाईटवरून ऑल इंडिया कोट्याची सुद्धा एक 15% प्रवेश प्रक्रिया राबवत असते आणि ही प्रोसेस आहे ही सेंट्रलाइज प्रोसेस आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कॉलेज सबमिट करायला सांगत असतात। तर याचा बेनिफिट ऑल इंडिया कोट्यातून ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांना आहे का याची सुद्धा स्पष्टता थोडक्यात येणं गरजेचं आहे। तर ह्या 2-3 गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट होणं गरजेचं आहे। OBC सेंट्रल की OBC स्टेट, शासनाचा GR महाराष्ट्र शासनाचा आहे, या ठिकाणी स्टेट OBC गृहीत धरल्या जाऊ शकतं। परंतु एखादा विद्यार्थी असा आहे ज्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेतलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑल इंडिया कोट्यामधून MCCच्या वेबसाईटवरून MBBS BDS साठी भाग घेतलेला आहे आणि काही विद्यार्थी AACCCच्या वेबसाईटवरून BMS BHMS BUMS प्रवेश प्रक्रियेत भाग घेतलेले आहेत। यांना आणि महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे, तर या ठिकाणी त्यांना शुल्क माफी होणार आहे का? म्हणजेच महाराष्ट्रातलाच विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्रामध्ये त्यांचं मेरिटद्वारे ॲडमिशन झालं असेल तर त्यांना त्याचा लाभ होणार आहे का ही सुद्धा गोष्ट स्पष्ट होणं थोडक्यात गरजेची आहे। हे काही गोष्टी आहेत ज्याच्या स्पष्टता अजूनही आपल्याकडे आलेली नाही। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शासनाचा हा काही डिटेल GR आहे हा तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। जेवढ्या गोष्टी आपण स्पष्ट करता येतील त्या या स्लाइडमध्ये प्रश्न उत्तराच्या द्वारे स्पष्ट केलेल्या आहेत। काही अस्पष्ट गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांकडून विचारल्या सुद्धा जातात, याच्यावर सुद्धा लवकरच स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांचं व्यापक हित लक्षात घेऊन शासनाने हा जो काही GR काढलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार, कारण हा एक खूप क्रांतिकारी निर्णय आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पैशाअभावी शिक्षण उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हत्या अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे आणि या संदर्भात GR मध्ये कुठल्याही गोष्टी अस्पष्ट असतील तर कॉलेजेस महाविद्यालय त्याचा फायदा घेऊ शकतात। त्यामुळे शासनाने प्रत्येक गोष्ट जर क्लॅरिफाय केली त्या ठिकाणी तर याचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो। तर हा एक क्रांतिकारक निर्णय आहे। राज्यातील मुलींचं हार्दिक अभिनंदन करून आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।